वाघमारे, नाटक करताय का तुम्ही? वाघमारे उठा. हे बघा, उठा लवकर, लय उशीर झालाय. ठीक आहे, तुम्ही अशा नाही ऐकणार. मला माहिती आहे तुम्हाला कसं उठवायचं ते. वाघमारे, वाघमारे कुठे गेल्या? वाघमारे, चेष्टा करताय का तुम्ही माझी? वाघमारे, वाघमारे, बाथरूम मध्ये आहे तुम्ही? वाघमारे, हे बघा, चेष्टा करत असाल तर लगेच बाहेर या. काय लावलंय तुम्ही हे? वाघमारे, कुठे गेलं वाघमारे? मम्मी, मी काय म्हणते, एक जाऊबाईंना जर दिसतच नसेल तर आपल्याला तर मोल करून बनवूनच राहावं लागेल बघा. सगळंच सगळं काम आपल्यावरच पडेल. ए हापमॅड, आपल्यावर नाही. तू म्हण, तू तुझ्यावर पडणार. हा, सपने, अगं कोण आहे मी? महिला प्रदेश अध्यक्ष, शिंपल आणि शिवीट, भावी खासदार, भावी मंत्री. ए सपने, अगं खासदार मिळवायची म्हणल्यावर का नाही, मला समजा दौरा करावं लागणार ना. आज ह्या तालुक्याचा दौरा, उद्या त्या तालुक्याचा दौरा, आज इकडे कार्यक्रम, उद्या तिकडे कार्यक्रम, उद्या इकडे उद्घाटन, तिकडे उद्घाटन, नुसतं कार्यक्रमावर कार्यक्रम करणार बघ. हा, आणि मग मी हिथंच अडकून पडलं तर मला टाइम तर घावायला पाहिजे का नाही ती समजा कराय. बरोबर आहे, बरोबर आहे. पण मी काय म्हणते, मला तरी कसं कामाला झोपताय तुम्ही? म्हणजे तुमच्या सोबतीला तिथं मीच असते ना, दुसरं कोण आहे काम करायला? मी काय म्हणते, एक कामवाली बाई ठेवूया, म्हणजे ही सगळी कामं ती करून टाकेल आणि मग आपल्या तुमच्या दौऱ्यावरती लक्ष देता येईल बघा. का नाकाचं शेण. ए सपने, अगं मुलकरीन लावल्यावर तिला पगार द्यावा लागल ना. जरा दमधर. त्या नेबळीची डोळ्यावरची पट्टी काढली आणि तिला दिसायला लागलं का नाही का चांगली कामाला झोपू बघ आपण. आता हायतवर बाई तर बसून खाऊ दे तिला, पुन्हा समजा आपण वसूल करू. मम्मी लई हुशार आहात बघा. भारी आहे ही आयडिया. मी शपथ घेते की हलवा ते पोहे फोडणी करपल सगळी ती. झालं बघ. कसं ती एला एला कलर आले का नाही छान असा. हे सपने, काय तोंड वाकडं कराय आणि पवा वाईट झालं म्हणून नको बरं का. एवढं चांगलं तर केलं मी, नाही तर तुझा तरीच जातो का डोळ्याला लावीन बघ. हा, नाही का आता एक जाऊबाईं बरोबर काय मला पण बसवत होय? असं नव्हते म्हणणं मी, चांगलं झाले तेच सांगणार होते. जे इकडं अजून घस खाते तुमच्या मनाचं समाधान. एक नंबर. सपने, एक काम कर, ती निवड उठली का नाही का ती बघ आणि तिला नाश्ता करायला बोलू दे म्हणून सांग, आणि सत्ताला बी सांग जा नाश्ता करायला ये म्हणून. हा ठीक आहे. सत्यभाजी काय अजून थोडे जोरात धडकला असतात ना, ढगात गेले असते मी. अहो वहिनी, काय बोलताय तुम्ही? मला सांगा, वाघमारेंना बघितलं का तुम्ही कुठं? नाही, त्यांना नाश्त्याला बोलवण्यासाठीच येत होते मी. अच्छा, मग त्याच्या आधी बघितलं होतं का? म्हणजे बाहेर आल्या होत्या का त्या? नाही, सकाळपासून तर किचन मध्ये मीच आहे, मला नाही दिसले तर कुठं. काय सांगताय? मग कुठे गेले असतील वाघमारे? जाऊबाई नाहीत होय, एकदा माझ्या डोळ्यांनी चेक करते जाऊन.
एक जाऊबाई इथं पण नेतोय बाथरूम मध्ये, कुठे गेले असते? नेतोय खरंच गायब आहेत, कुठे गेले असतील? दिसत नाही म्हटल्यानंतर रस्त्यानं हरवले असतील का काय? हा का पळूनच गेल्या? सपनी काय आता तिरीन पकडून यायला लागली वे. कवा एकदा त्याने भेटला कामाला झोपीन असं झाले मला. 4 घास पव खाऊ घालते आणि तिला दिसत नसलं का नाही आणि तरी भांडे घासायला लागते तिला. अगं धाव द्यायला काय झाली? कुठं आग लागली गं पेटला? आणि तू एकटीच कशी आली? आणि ती वेळ नाही झाली तुझ्या संगत? अगं तिला कवा कामाला झोपीन असं झालंय बघ मला. आणि जा आणि तिला घेऊन यायचं जा. अहो मम्मी ते सगळं करू आपण, पण त्यासाठी तुमच्या लाडक्या निवडसून बाई जागेवर तर पाहिजेत. म्हणजे कुठं गेली ती? काय माहिती, खोलीत पण नाहीत बघा. मला वाटलं बाथरूम मध्ये असतील, तिथ पण नाहीत. मला काय वाटतं मम्मी, त्यांना दिसत असणार आणि त्या पळून गेल्या असणार. पळून? अगं पळून कशाला जाईल ती? आज काय करते, त्यांना माहिती आहे तुमचा स्वभाव कसा आहे. नाही म्हणजे त्यांना माहिती आता का तुम्ही त्यांच्या हाल हाल कराल, त्यांना कामाला लावाल, त्यामुळे आधीच पसार झाल्या बघा त्या. सपनी तिला आपल्याला शोधायला पाहिजे. नाहीतर इथं आपल्याला रोज संधी कामं पडतील बघ. काम करून करून का नाही आपण एकदम बारीक होऊन जाऊ. आणि दिसायचंच नाही आपण, एकदम हाडाचा सापळा असा. बारीक नको नको. इतकं सगळं स्वतःला मेंटेन करून छान कंदी पेढा बनवलंय मी. चला चला शोधू द्या ना. चल चल चल. वाघमारे, 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 वाघमारे कुठे गेला हो तुम्ही? मला एकट्याला सोडून असं कुठे गेला तुम्ही वाघमारे? अरे पण जयद्या, मंजू अशी अचानक कुठं जाईल? जायचं असेल तर आपल्याला सांगून जाणार नाही का? नाही, बरोबर आहे पप्पा तुमचं. वहिनी अशा कधीच आपल्याला न सांगता कुठं जाणार नाहीत. मम्मी, तुला वहिनी कुठे दिसल्या का? म्हणजे सकाळी काय खाली वगैरे आल्या होत्या त्या? नाही आम्हाला तर नाही दिसली ती. आता आम्ही सकाळपासून इथंच काम करतो की. कुणी बघितलं का वाघमाऱ्यांना? जयद्या, दिसल्या का कुठं? नाही ना दादा, सगळीकडे शोधलं, कुठंच नाहीत त्या. घरात नाहीत, घराच्या आसपास बी कुठं नाहीत. मग कुठे गेलं असतील नक्की? मम्मी, तू काय बोललीस का त्यांना? वाद घातलास का त्यांच्याशी? हे बघ, चिडून तर केल्या नाहीत ना त्या? ए सत्या, उगा माझ्यावर आरोप करू नकोस बरं का तू. मी का वाद घालून त्या नेबेडशी? आणि उलट मी सपनीन तर नाश्ता केला की तिच्यासाठी, आणि सपनीला तिला बोलवायला पण पाठवलं होतं. आणि तुम्ही माझ्या संशय घेता वय? एवढी वाईट आहे का मी? ए माया, अगं तुझं चिडणं रुसणं बाजूला ठेव आता. मंजू कुठे गेली याच्यावर लक्ष द्या सगळेजण. सत्या, मी काय म्हणतो, मंजू अशी न सांगता जाणार नाही. कारण तिला माहित आहे आपण काळजी करत बसू, त्यामुळे ती सांगितल्याशिवाय कुठंच जाणार नाही. होय, बरोबर आहे तुमचं पप्पा.
मी आईंना एकदा विचारू का? त्या घराकडे गेल्या असतील तर त्यांच्या. तू फोन करून बघ. हॅलो आई. बोला ना सत्यजितराव. हा वाघमारे आलात का तिकडं? नाही मंजू नाही आली इकडं. नाही सत्यजितराव काय प्रॉब्लेम झालाय का? नाही 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 काय प्रॉब्लेम झाला नाही. मी सहज विचारलं, मला वाटलं की तिकडं आले असतील. हां तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. हां काय झालं? वाघमारे घरी पण नाही गेले त्यांच्या. अरे तिथे नाही गेली तर मग गेली कुठं? काय माहित कुठे गेले असतील आता. सत्या, मला काय वाटतंय माहितीये का दादा, ह्या दोघींनीच काहीतरी विषय केला असणार आहे. वहिनींना काहीतरी वावगं बोलले असणार आणि वहिनी गेला निघून. मग सपने, खरं खरं सांग तुम्ही दोघींनी काय केलंय, नाहीतर माझ्यासारखं वाईट नसेल कोण सांगतो तुला. आहे का आता मी काही केलेलं नाही. उगा काय आता आमच्यावर आरोप करायची काही गरज नाही. एक तर सकाळी उठून एवढा त्यांच्यासाठी नाश्ता बनवला आम्ही, वर परत आम्हालाच बोलतोय होय. असलं काही पण नाहीये. मम्मी अहो बोला की काहीतरी तुम्ही. ए जाय द्या, उगा आरोप करू नका बरं का आमच्यावर. एक शब्द बी बोललो नाही आम्ही तिला, आणि आम्हाला अजिबात ठाव नाही ती कुठं गेली ती. अरे शांत राहा, उगा भांडत बसू नका. मंजू कुठे गेली याचा विचार करा आणि का गेली याची कारण शोधा. दुसरं काय कारण असणार आहे बाप्पा? मला तर जयद्या बोलतोय त्यातच तथ्य वाटतंय. दोघींनीच काहीतरी केलं असणार वाघमारे. सत्या, जयदेच ऐकून काय पण आरोप करू नको बरं का तू. काय नाही बोललो आम्ही तिला, आणि ती गेली असेल तिच्या मर्जीने. आमचा काही दोष नाही त्याच्यात. मम्मी उगाच खोटं बोलू नकोस. या घरात तुम्ही दोघीच अशा आहेत ना ज्यांना वाघमाऱ्या घरात नको आहेत त्या. आणि ह्याच्या आधी जे काय घडलंय आणि वाघमाऱ्यांना घरातनं बाहेर काढायला तुम्ही काय काय केलं ना ते सगळं माहिती आहे मला. मग आता बी तुम्हीच काहीतरी केलं असणार. सत्या खुळ्या टाकायचंस का तू? हा, आता काय करू म्हणजे तुझा आमच्या विश्वास बसल? बस कापून घेऊ का हात कापून घेऊ? हे बघ सत्या, त्याने म्हटलं आम्ही सकाळपासून बघितलेलं बी नाही बरं का. आम्हाला ठाव नाही ती कुठे गेली ती. मम्मी उगाच अंगाशी आलाय म्हणून कारण देऊ नकोस तू. मला खरं खरं सांग, वाघमाऱ्याला काय बोललीस का तू? आणि कुठे गेल्यात त्या? सत्या, तू तुझ्या मम्मीवर संशय घेतोस बर का. आणि त्याने भेटणं अशी काय जादू केली तुझ्यावर का तिचं समज तुला खरं वाटतंय? आणि जेव्हा तेव्हा तिच्या गोष्टीत आम्हीच घावतो का तुला? त्याने भेटणं ही तर गल्ली मुळात दुश्मन करून ठेवल्यात. त्याचं काय करशील? त्यांच्यापैकी कोणी गायब केलं नसेल कशावर ना? हे बघ सत्या, आमच्यावर आरोप करायचं नाही सांगून ठेवते मी. मम्मी, अगं दादा फक्त विचारतो तुला, तू कशाला चिडचिड करते उगाच? तू गप्पच बस. त्याच्या आधी तू समजा बोलून घेतलेस बघ, आणि तुझी स्त्री उडून ते आमच्यावर आरोप करायला लागलाय. मम्मी म्हणते तसं खरंच आमच्या शत्रूपैकी कुणी वाघमाऱ्यांना किडनॅप केलं असलं तर? आणि सध्या वाघमाऱ्यांच्या मागं लागलेला एकच माणूस आहे, तो म्हणजे तो आर्यन. म्हणजे आर्यनच वाघमाऱ्यांना किडनॅप केला असणार. मम्मी, मम्मी ऐक तरी. मम्मी, दादा, दादा, पप्पा पप्पा मी आलो. दादा, दादा मी येतो का तुझ्या बरोबर? अरे मी खरंच येतो दादा, एकटा नको जाऊ नका तू. ऐक तरी दादा. सत्या, दादा काय आलं? या वहिनीचा काय पत्ता लागला? नाही, तू कुठं चाललायस? त्या आर्यनला हुडकायला. मला असं वाटतंय की वाघमाऱ्यांना त्यांनाच किडनॅप केला असणार. अरे पण सत्या ऐक, तू एकटा जाऊ नकोस, मी येतो तुझ्या सोबत. तो आर्यन काय शाना पोरगा नाही. दादा, दाजी बरोबर बोलतोय. हे बघ, त्या वहिनीला त्रास देऊन उगाच तुला चितवायला बघतोय. आम्ही बी येतो तुझ्या बरोबर, आणि तो आज घावला का नाही चांगला तुडवूच त्याला आपण. नाही तुडवायचं नाही, त्याचा विषय आता कायमचा संपवून टाकायचा. बलमा, जयद्या दोघं बी शांत व्हा जरा. हे बघा, तो आर्यन ना एकदम विक्षिप्त माणूस आहे. तो जे काही सगळं करतोय ना ते सगळ्या परिस्थितीचा अंदाज घेऊनच करत असणार आहे. त्यामुळे त्याला पकडायचं असेल ना तर त्याच्याच डोक्याने विचार करावा लागेल. म्हणजे त्याच्या डोक्याने विचार करून त्याच्याच विरोधात सापळा रचावा लागेल, तरच तो आपल्या हाताला लागेल. नाहीतर मग परत चकवा देईल.
तू म्हणतोयस ते बरोबर आहे, पण सत्या बलमा, हे बघ, आपण फक्त म्हणतोय की आर्यननं वाघमाऱ्यांना किडनॅप केला असेल, पण तसं असलच याची शक्यता नाही ना. मी माझ्या मनात आलं म्हणून तसं बोललो. त्यामुळे आपल्याला हलगर्जीपणा करून अजिबात चालणार नाही. त्यामुळे मी सांगतोय ते ऐका. बलमा, तू घराकडे लक्ष दे. जयदा, हा, तू आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनमध्ये जा आणि तक्रार कर. कारण जर ह्या सगळ्या मागं खरोखर आर्यन असेल ना, तर तो घरातल्यांना पण त्रास द्यायला येऊ शकतोय. आपण सत्या तू एकटा चाललायस का? होय, एकटाच चाललोय. हे बघ, मी तुझ्या बरोबर येतो आणि इथलं टेन्शन घेऊ नकोस. मी इथं पोरांना बोलवून घेतो, इथं थांबवतो त्यांना. नाही बलमा, हे बघ, ह्या विषयाची बाहेर चर्चा झालेली नको आहे मला. अरे बाहेर सगळ्यांना कळलं ना तर अख्खा सातारा गोळा होईल इथं. ते कोण हँडल करत बसणार आहे? तुला जेवढं सांगतोय तेवढं कर. जयद्या, तू तक्रार कर, तू घराकडे लक्ष दे. सत्या ऐक, मी तुझ्या बरोबर येणार. आता मी तुझं काय बी ऐकणार नाही आणि तू इथलं टेन्शन घेऊ नकोस. मी इथं सगळी व्यवस्थित बिल्डिंग लावतो. आणि तसं पण जयद्या पोलीस स्टेशन गेल्यानंतर बाहेर बातमीत पडणारच आहे. बरं ठीक आहे, चल. दादा, तो आर्यन आज घावला का नाही, त्याचा कार्यक्रम कायमचा फिक्सच करून टाक. 100% करणार. आणि त्यांना जर वाघमाऱ्यांना किडनॅप केला असेल ना, तर फक्त कार्यक्रम फिक्स नाही करणार, त्याचा विषयच कायमचा संपून टाकणार. सत्या, त्या आर्यनला नक्की कुठं शोधायचं आपण? जर वहिनीनं जर त्याला किडनॅप केला असेल तर नेमकं कुठे ठेवलं असेल कसं कळणार आपल्याला? सत्या, अरे कुठे चाललो नेमकं आपण? तात्याकडं. तात्याकडे? तात्याकडे कशाला? अरे त्या दिवशी तो आर्यन आपल्याला तात्याच्याच कार्यक्रमात दिसला होता ना, म्हणजे या सगळ्या मागं तात्याचाच हात असणार. मग डायरेक्ट वाघमाऱ्यांबद्दल जाऊन तात्यालाच जाऊन विचारूया. कोण आहे? ओळख? माय डिअर मंजू, मी आलो. हे बघ काय आणलंय. तुझा फेवरेट ब्रेकफास्ट, कांदा पोहे. स्वतः माझ्या हाताने बनवून पोहे आणले, कांदा पोहे, तुझे फेवरेट. ओके, बोलो आ मंजू. ए अरे, ए कम ऑन. हे मंजू, तू घाबरते कशाला आहे मला? अगं मी आहे, मी आर्यन, तुझा आर्यन. मंजू, मी किती दिवस तुझ्या घरी राहिलो बरं? यू नो मी यार, सगळं तर माहिती आहे तुला माझ्या बाबतीत. मग का घाबरते? मी कोणी परका आहे का? प्लीज मंजू. ए मंजू, घाबरू नको. चल नाश्ता करून घे. ओके, लेट मी हेल्प यू आउट. ती पट्टी बाजूला कर, खा. ए मंजू, कम ऑन यार, प्लीज थोडं तर खा. ठीक आहे, येत आहे माझ्या लक्षात. तुला राग आलाय ना मंजू? राग आलाय का? कसला राग आलाय? डोळ्यात मसाला टाकला म्हणून राग आलाय? आणि तू जे मला भरगावात सगळ्यांसमोर मारलं त्याचं काय? तर म्हणजे तू पण तर मारला ना मला. मी दाखवू का किती मार्क येतोय? अख्ख्या बॉडीवर मार्क्स आहे. हे बघ, इथे पण बघ. बघ बघ कसं दिसेल तुला. पट्टी नाही का डोळ्यावर? सॉरी सॉरी, पण यार म्हणजे समज ना तू.
तू मला मारलं, मी तुला मारलं, फिटम फाट ना. आता एक नवी सुरुवात करूया मंजू. न्यू स्टार्ट. मला एक चान्स दे ना मंजू, प्लीज. एक चान्स फक्त. मंजू, मला एक नवी सुरुवात करायची आहे. गेलं झालं सगळं सोड बाजूला. एक आपण न्यू स्टार्ट करूया, ठीक आहे? मला तुझी परत काळजी घ्यायची आहे, तुला प्रेम करायचंय नव्याने. हा पहिला घास आपल्या नवी सुरुवातीचा. बोला आ. ए कम ऑन यार मंजू. मंजू चल खाऊन घे मंजू, प्लीज. कम ऑन, एक एक कोणी आहे का इथे? ओरड अजून अजून जोरात जोरात. म्हणजे कोणी नाहीये इथे. अगं फक्त आपण दोघं आहे. ओरड. अगं मंजू तुला सांगतोय, तू कशाला एनर्जी वेस्ट करते? ऑलरेडी आजारी आणि त्यात हे सगळं. ठीक आहे ओरड, अजून जोरात ओरड. म्हणजे तू थकणार आणि तू. अरे हा, तू थकल्यावर तू खाणार, तुला भूक लागणार. गुड गुड गुड, व्हेरी गुड मंजू. ओरड अजून जोरात. सत्या ओरड और जोर से, जोर से और जोर से, जोरात. हे मंजू, काय काय बरी आहे ना? काय झालं तुला? अगं तू हसते काय आहे? मंजू ए, अगं बरी आहे ना? हसते काय? काय झालं काय? मला सांग आर्यन, जेवण कुणाकुणासाठी आणलंस रे? कोणाकोणासाठी म्हणजे 2 प्लेट आहे, तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी. आपण दोघांसाठी. बा अरे चुकलं तुझं. दोघांसाठी नाही, तिघांसाठी आणायला हवं होतंस जेवण. तिघांसाठी? तिसरा कोण? अरे सत्या येणार आहे आपल्यासोबत जेवायला. ए काय काम आहे? तात्या साहेबांच्या आतमध्ये महत्वाची मीटिंग चालू आहे, नंतर या. ए तुझ्या तात्याला सांग मीटिंग नंतर घ्यायची. कुठं आहे तो? ए तात्या साहेबांचं जरा इज्जतीत नाव घ्यायचं. आणि चला निघा. ए निघा कोणाला म्हणतो? एका बुक्कीतून फोडून तुझं. ए सर बाजूला. ए आत कुठे? अहो परत नव्याने सुरुवात करायची म्हणल्यावर किती कष्ट घ्यावे लागतील आपल्याला. एकदम मजबूत मोर्चे बांधणी केली पाहिजे ना. हे बघा, तुम्हाला काही मदत लागली तर मला सांगा तुम्ही. बघा, मला तुमच्यासारख्या तरुण तडफदार कार्यकर्त्यांची गरज आहे. काय ते बघा, हे तरुण तडफदार म्हटलं की तात्या काही नाही शांत. जोश आहे जोश. हा जोश ही रग आम्ही समजू शकतो. हा ए तुझी फालतूची बडबड बंद कर. मला सांग वाघमारे कुठे आहेत? कुठे लपून ठेवलेस त्यांना? मला कसं माहित आहे ना, आणि मी का लपवेन? यातलं मला काहीच माहित नाही सत्या. तू नाही केलंस? अरे तू नाही केलं तर मग कोण करणार आहे दुसरं? तू सोडून आमचा दुश्मन कोण आहे? मला बऱ्या बोलानं सांग. वाघमारे कुठं आहेत? आणि तो आर्यन कुठं आहे ते बी सांग. ए अरे कसला विचार करतोयस? वाघमारे कुठं आहेत ते सांग. आणि कुठं आहे तो आर्यन?
आता मला कसं माहित असणार? आणि कोण कोण आर्यन आहे? मला हा माहितच नाही, पहिल्यांदा ऐकतो हे मी नाव. उलट तूच मला सांग कोण आर्यन ते, म्हणजे मी त्याला शोधतो, त्याला जाब विचारतो की माझ्या मानस कन्येला हात लावायची तुझी हिंमत झाली कशी? तिला का रे का किडनॅप केलेस तू? त्याला जाब विचारतो मी. ए तात्या, खोटं बोलू नकोस. तो आर्यन कोण आहे तुला माहित नसतं शक्यच नाही. तुझ्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला मी बघितलंय त्याला इथं स्वतःच्या डोळ्यांनी. काय सत्या, पक्ष प्रवेशाचा एवढा मोठा जंगी कार्यक्रम झाला, हजारो माणसं सकाळ संध्याकाळपासून येत जात होती, त्यात कोण आर्यन काय माहित? मला कसं कळणार बरं? ए कार्यक्रमाला ठिकाण लोक येतात हे मला बी माहिती आहे. तू मला शिकवू नकोस. मग पण त्या आर्यनला ना मी तुमच्या घरात बघितलंय. तुझ्या या दारात, तुझ्या दारात कोण बिन उभं राहतं का? अरे तात्या, आम्ही सुद्धा तुझ्यावर काम केलंय. तुझ्या पक्षात होतो आम्ही, विसरू नकोस. त्यामुळे आम्हाला फसवताना 10 वेळा विचार कर. सत्या फार हुशार आहे, याला काही करून कळायला नको आर्यन माझा मुलगा आहे. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, माझ्यावर नाही ना विश्वास? हे माझे तरुण कार्यकर्ते, सांगा तुम्ही कोण आर्यन? पाहिलं तुम्ही? अहो तात्यासाहेब, रोज ढिगानं माणसं येतात आपल्याकडे, कोणाला म्हणून लक्षात ठेवायचं? पाहिलं? झालं खरं खोटं झालं. याची देही याची डोळा. पाहिलं ऐकलं? मला खरंच माहित नाही सत्या आर्यन कोण आहे ते. ठीक आहे, तुला माहित नाही ना आर्यन कोण आहे ते आणि कुठं आहे ते? मी हुडकून काढणार त्याला. आणि वाघमाऱ्यांच्या जीवावर उठलाय ना तो, त्याची किंमत मोजावी लागणार त्याला. त्याचा कार्यक्रम फिक्स होणार म्हणजे होणारच. आणि सत्या एखाद्याचा कार्यक्रम कसा फिक्स करतो हे तुझ्यापेक्षा चांगला अजून कोणाला माहित असणार. आता फक्त माझ्या बघतो. आर्यन बद्दल काय विचारतोय? माझ्या पोरांनी पुन्हा काही गडबड नाही ना केली? हे सत्याला कळलं तर नाही ना आर्यन माझा मुलगा आहे तो. माझ्या डोक्याला ताप आहे हा पोरगा. म्हणजे मयुरी, मंजू मॅडम बद्दल काय कळलं का? त्यांची तब्येत कशी आहे? हो आता आहे बरी, पण त्यांच्या डोळ्याची पट्टी नाही काढली अजून. पण ऑपरेशन सक्सेस झालं ना, ते महत्वाचं. हो ना, पण काय पण म्हणा, मॅडमच्या मागे सतत काय ना काय आहेच. खरं आहे, सस्पेंड झाल्या आणि त्यानंतर हे असं झालं. हो ना, संकट येत आहेत, पण त्यातून बाहेर पडायला सत्यदादासारख्या त्यांच्या जोडीदाराची साथ सुद्धा आहेच की त्यांना. हे मात्र लाख मोलाचं बोललीस तू. काय काय लाख मोलाचं बोलल्या या, मला पण सांगा जरा. तसा राजा तशी प्रजा. त्या मंजूमुळे सगळं झालंय हे. ती एक कामचुकार होती, तुम्ही सगळे सुद्धा कामचुकार आहात. नुसत्याच चकटा पिटायला येतं इथे. अरे पोलीस स्टेशन आहे का चहाची टपरी? सॉरी मॅडम. सॉरी मॅडम. काल रात्री तुम्हाला सगळ्यांना राऊंडसाठी पाठवलं होतं, त्याचा रिपोर्ट जा मला. ठीक आहे मॅडम. आणि आतापर्यंत आपल्या कस्टडीत जे जे आरोपी येऊन गेलेत त्यांची फाईल मला हवी आहे. आणि आता ते काय करतायत ह्यांचे सगळ्यांचे डिटेल्स, या सगळ्याची फाईल तयार करून लगेच मला ती आणून द्यायची. हो मॅडम. मॅडम 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 जयजीत दादा, तुम्ही इथं आणि एवढ्या गडबडीत? सगळं ठीक आहे ना? अहो कारणच तसे भांडरे काका, म्हणून गडबडीत आलोय मी. मला तक्रार नोंदवायची. तक्रार? कसली तक्रार नोंदवायची? मी तुमच्या भावाचे एक एक करून सगळे कारनामे बाहेर आणते म्हणून माझीच तक्रार नोंदवायला आलात की काय? नाही मॅडम, तुमची तक्रार नाही, मी मंजू वहिनीसाठी तक्रार नोंदवायला हवे. वाघमारे मॅडम साठी तक्रार? नक्की तुम्हाला तक्रार काय करायची आहे? अहो मंजू वहिनी सकाळपासून गायब आहेत. सगळीकडे शोधला आम्ही, कुठे सापडेना.